नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या आपल्याकडे पुणे शहर असेल, मुंबई असेल, आता नाशिकमध्ये समोर आलेली कॉर्पोरेट जिहादची घटना असेल, वारंवार हिंदू समाजाला एका पद्धतशीर षडयंत्राद्वारे हिंदू धर्मामध्ये सातत्याने धर्मांतर घडवून आणणे, लव्ह जिहादसारखी प्रकरणं समोर येणे, यांवरून हिंदू धर्माला सातत्याने हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा मुस्लिम धर्मियांकडनं प्रयत्न होतोय आणि तो उघडपणे केला जातोय. परंतु या सगळ्यामध्ये बोलत असताना आपण हिंदू धर्माला सातत्याने आवाहन केलं जातं, तुम्ही सर्वसमावेशक आहात, तुम्ही सर्व धर्म समभाव मानणारे आहात. त्यामुळे तुम्ही यांच्याकडे आपण क्रूरपणे किंवा तुम्ही त्यांचा तसा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. असं सातत्याने एका राजकीय विचारांच्या लोकांकडनं सातत्याने हिंदू समाजाला सातत्याने सांगितलं जातं आणि इतके वर्ष भारतातले हिंदू हे सहन करत आलेले आहेत. परंतु आता या सगळ्या गोष्टींवरती हिंदूंनी काय प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि खरंच आता या अर्थाने तरी हिंदूंनी जागं व्हायला पाहिजे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आज हिंदू समाजाला पडली आहेत. आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे सर. सर, आपण त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे, की जे पुणे शहर, हे पुणे शहर महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाच्या, हिंदू संस्कृतीचं एक केंद्र होतं. त्या केंद्रामधनं ही संस्कृती इतके वर्षानुवर्ष जपली जात होती. परंतु इथे पर्वतीवरती मजार तयार केली जाते, अनधिकृत मजार तयार केली जाते. सारसबागेमध्ये नमाज पठणासाठी हजारोंचा जमाव तिथे येतो. त्याच्यानंतर शनिवारवाड्याचे इथे नमाज पठणाचे कार्यक्रम सुरू होत आहेत. हे का होतंय? पुण्यासारख्या शहरांमध्ये अशा गोष्टी होत आहेत, मुंबईसारख्या शहरांमध्ये गोष्टी होत आहेत. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ह्याच्यावरती हे कशामुळे सुरू आहे? हे मुसलमानांचं आक्रमण आहे आणि मुसलमानांचं आक्रमण हिंदूंनी ओळखलं पाहिजे. जाणून बुजून या ठिकाणी हिंदू किती जागृत आहेत, हिंदू किती प्रतिक्रिया देतात, हिंदूंच्या मनात संघर्ष आहे का समझोता आहे, याची टेस्ट घेण्यासाठी मुसलमान हे लोक करतायत. तर याला अतिशय प्रखर उत्तर देणं आवश्यक आहे. पुणे शहरामध्ये खूप मोठमोठे योद्धे होऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही परंपरा सुरू होते. याच्यामध्ये बाजीराव पेशवे आहेत, लोकमान्य टिळक आहेत, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत, चाफेकर बंधू आहेत. हे सगळे धर्मासाठी लढणारे लोक होते आणि राष्ट्र आणि धर्म या दोन्ही संकल्पनांचा समान अर्थ त्यांनी लावला होता. तर या ठिकाणी हिंदूंनी अतिशय प्रखर भूमिका घेणं आवश्यक आहे. पुण्याची जे काही हिंदू म्हणून ओळख आहे ती सुप्रतिष्ठित ठेवणं हे पुण्यातल्या प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने पुणेकरांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु मिलिंदजी, मला एक सांगा, की जे बासितचं प्रकरण झालं सारसबागेमधलं, तिथे हजारोंचा जमाव तिथे आला. पण पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं त्यांना संरक्षण दिलं गेलं होतं. मग यातनं असा अर्थ निघतो का, ह्यांचे हे सगळे मुस्लिमांचे हे जे काही आक्रमणाचे प्रयत्न चालू आहेत, पद्धतशीर षडयंत्र चालू आहे, त्याला एक प्रकारे प्रशासनाकडनं आश्रय दिला जातोय, आधार दिला जातोय, संरक्षण दिलं जातंय? प्रशासन हे नेहमीच हिंदुत्वाला त्रास देणं, हिंदुत्वाला विरोध करणं अशाच भूमिकेत आजपर्यंत राहिलेलं आहे. म्हणजे शासन हिंदुत्वाचं आहे, परंतु प्रशासन मात्र सेक्युलर आहे, काँग्रेसी विचारसरणीचं आहे, असा नेहमीचा अनुभव आहे. आणि सारसबागेत पण त्या दिवशी तेच झालं. मी स्वतः त्या प्रकरणामध्ये म्हणजे त्या प्रकरणातल्या संघर्षामध्ये मी सहभागी होतो. विनायकी चतुर्थीचा दिवस होता, पण विनायकी चतुर्थीच्या दिवशी आम्हाला गणपतीचं दर्शन घेता आलं नाही आणि मुसलमानांना मात्र हजारोच्या संख्येने सारसबागेत सोडण्यात आलं. आणि याच्यामध्ये मी प्रशासनाला दोष देणं योग्य आहे, मला मान्य आहे प्रशासनाची हे चूक आहे, लबाडी आहे. पण खरा दोष हिंदू समाजाचा आहे. हिंदू समाजाने जी एक कडक भूमिका घेतली पाहिजे, जी खंबीर भूमिका घेतली पाहिजे, ती त्यांनी बजावलेली नाही आहे. तर आम्ही हिंदू समाजाला विनंती करतो की हे तुमच्यावर होणारे आक्रमण आहेत. भविष्यामध्ये जो संघर्ष होणार आहे त्या संघर्षाची ही चुणूक आहे. तर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि आपली अस्मिता आणि आपलं अस्तित्व यांचा सन्मान आपण राखायचा असतो, याबाबतीत तुम्ही जागरूक राहा. परंतु या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हटलात तसं, की हिंदू समाजाची ही चूक आहे, कारण ते आक्रमण ओळखण्यात कमी पडतायत.
परंतु वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हिंदू समाजाला हे बजावत किंवा त्यांच्यावरती संस्कारच असे केले गेलेले आहेत, की तुम्ही सर्व धर्म समभाव मानणारे आहात. बाकी कोणी काही करू दे, तुम्ही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची नाही. पण आज तुम्ही म्हटलात तसं बघायला आपल्याला मिळतं, की मंत्री नितेश राणे यांसारखे असतील, हे आता याच्यामध्ये आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात पुढे आलेत किंवा पुढे यायला लागलेले आहेत. परंतु तरी सुद्धा त्यांना तितकं पाठबळ मिळत नाही. मग तुम्ही हिंदू समाजाला काय आवाहन कराल, की या सगळ्यामध्ये खंबीरपणे उभे राहण्यासाठी, हे आक्रमण ओळखण्यासाठी हिंदू धर्माने कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? हिंदू समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की दिवसेंदिवस मुसलमानांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि हिंदूंची लोकसंख्या मात्र घटत चाललेली आहे. या देशामधलं हिंदूंचं अस्तित्व जर अशा प्रकारे धोक्यात आलं तर तुमच्या पुढच्या पिढीला फार संकटाचे दिवस भोगावे लागतील, असं होता कामा नये. हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी आत्मसात केली पाहिजे. सुदैवाने आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारे भिडे गुरुजींसारखे एक प्रखर हिंदुत्ववादी आज महाराष्ट्रामध्ये आहेत. तर आपण यापुढं हिंदू म्हणून संघटित झालं पाहिजे. सर्व धर्म समभाव हा शब्द चुलीत फेकून द्या, असं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक अशी भूमिका स्वीकारा, त्याचा अर्थ आहे सर्व हिंदू समभाव. म्हणजे हिंदू कोणत्याही जातीचा असू दे, तो माझा सख्खा भाऊ आहे. साळी असू दे, माळी असू दे, कोळी असू दे, चांभार असू दे, ब्राह्मण असू दे, हे सगळे सख्खे भाऊ आहेत. भारत मातेचे सुपुत्र आहेत, भगवान शंकराचे भक्त आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहेत. तर या भूमिकेतनं सगळे हिंदू एकत्र येणं ही अत्यंत तातडीची आणि काळाची गरज आहे. आणि आपल्यावर कोणतंही आक्रमण व्हायच्या आधीच आपण प्रतिकाराच्या परिस्थितीत असलं पाहिजे. ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स ही पॉलिसी आम्ही ठेवली तरच आमचं हिंदुत्वाचं, हिंदू धर्माचं, हिंदू समाजाचं अस्तित्व या देशामध्ये सुरक्षित आणि सन्मानित राहील. तर हे होते मिलिंदजी एकबोटे. त्यांनी आपल्याला आज हे जे पुण्यासारख्या शहरामध्ये जे महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याची वर्षानुवर्षांची ओळख होती, तिथेच हे पद्धतशीरपणे कशा पद्धतीने मुस्लिम समाजाकडनं आणि प्रशासनाकडनं अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे संरक्षणाखाली प्रशासनाच्या संरक्षणाखाली हे कशा पद्धतीने हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत मुस्लिम धर्मियांकडनं, ह्याच्याबद्दलचा जो एक हिंदू म्हणून एक संताप त्यांनी व्यक्त केला आपल्यासमोर आणि त्यांनी आपली जी कळकळ आहे ती आपल्यासमोर मांडली. हिंदूंनी संघटित होणं ही काळाची गरज आहे, ही गरज देखील त्यांनी अधोरेखित केली. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जाणीव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहोत. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.